शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. प्रभाग क्रमांक 11 अ मधून आम आदमी पक्षाचे उमेदवार समाधान अहिरे यांनी आपल्या रिक्षा प्रचार रॅलीतून एक आगळावेगळा आणि लक्षवेधी प्रचाराचा धडाका लावला आहे. अहिरे यांनी आम आदमी पक्षाच्या माध्यमातून प्रभागात उल्लेखनीय दर्जेदार रस्ते, पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था, जलकुंभ उभारणी, सुसज्ज अभ्यासिका, उद्याने तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र अशा अनेक मूलभूत आणि सामाजिक विकास कामांमुळे नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण झालेला आहे. यावेळी अधिक माहिती आम आदमी पार्टीचे अधिकृत उमेदवार समाधान रमेश अहिरे यांनी दिली आहे. उमेदवार, माझी निशाणी आहे झाडू झाडू झाडू. आज माझ्या रिक्षा संघटनेचे असंख्य रिक्षा चालक बांधव जे माझ्यावर अतोनात प्रेम करतात आणि त्यांच्या प्रेमापोटी आणि प्रबुद्धनगर वासीय तसेच प्रभाग क्रमांक 11 मधील सर्व नागरिकांच्या प्रेमापोटी मी आम आदमी पार्टीकडून उमेदवारी करीत आहे. माझी निशाणी आहे झाडू. आज प्रचाराचा शेवटून दुसरा दिवस असल्या कारणाने आणि आज आमचे स्टार प्रचारक पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान साहेब आज यांची सभा होणार होती, पण काही कारणानिमित्त ती सभा कॅन्सल झाली आहे. म्हणून आज आमचा जो प्रचार रॅलीचा जो आज जी रॅली काढली होती ती आज सातपूर MIDC येथील भाजी मार्केट, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मार्केट या ठिकाणी आम्ही याची सांगता करत आहोत. मी सर्व नागरिकांना एक विनंती करतो, आपल्याला जर स्वच्छ आणि पारदर्शक असं सरकार पाहिजे असेल तर आपण खूप पक्षांना संधी दिलेली आहे. एक संधी फक्त अरविंद केजरीवाल साहेबांच्या आम आदमी पार्टीच्या झाडूला दिली तर आपल्याला खूप चांगल्या सुखसुविधा मिळतील आणि बऱ्याच माफक दरात मिळतील आणि काही मोफत सुविधा मिळतील. या सुविधा जर आपल्याला पाहिजे असतील तर फक्त झाडू या निशाणी समोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करा एवढीच विनंती करतो. जय भीम, जय संविधान, जय आम आदमी पार्टी, जय महाराष्ट्र. जर विकास पाहिजे असेल तर सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या 15 तारखेला जिथे ज्या मशीनवर झाडू दिसेल तो झाडूचं बटन दाबायचं आहे आणि आम आदमी पक्षाच्या उमेदवारांना विजयी करून आणायचं आहे, जेणेकरून आपल्या येणाऱ्या पिढीला एक चांगलं शिक्षण व्यवस्था, एक आपल्या सर्वांसाठी एक चांगली आरोग्य व्यवस्था, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ज्या दिल्लीला कामकाज केलेले आहेत त्याच माध्यमातून आपण तोच ब्लूप्रिंट इथं वापरणार आहोत. समाधान आता मला रस्त्यात म्हणत होते की जेवढे माझे रिक्षा चालक आहेत, जेवढे संघटनाचे माझे सदस्य आहेत, त्यांच्यासाठी मला एक मोठं हॉस्पिटल तयार करायचं आहे. त्यांच्या परिवारासाठी एकही रुपया न घेता पूर्ण परिवारासाठी जसं मेडिक्लेम असतं त्या स्वरूपात तो हॉस्पिटल असेल आणि तिथं सगळे नाशिकचे जेवढे रिक्षा चालक आणि मालक आहेत, जे दुसरे नागरिक आहेत, त्यांना त्या मोठ्या मोठ्या डायग्नोस्टिक सारख्या सुविधा तो मोफतमध्ये उपलब्ध करून द्यायचं त्यांचं स्वप्न आहे. आणि हा स्वप्न तेव्हाच पूर्ण होईल जेव्हा प्रत्येक नागरिक, यांच्या प्रभागातला प्रत्येक नागरिक झाडूचं बटन दाबेल आणि यांना विजयी करून आणेल. मी अपेक्षा करतो येणाऱ्या 15 तारखेला आपण सर्वांनी 5-5 माणसांना जरी सांगितलं, आपण आता 50 जण आहोत, आपण 5-5 माणसांना जरी सांगितलं तरी सर्वांपर्यंत हा मेसेज पोहोचेल की आपल्याला कोणतं बटन दाबायचं आहे. तर समाधान, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि मी प्रार्थना करतो सप्तशृंगी मातेच्या चरणात, कारण ती आपले इतकं शक्तिपीठ आहे. त्यांच्या आशीर्वादाने नक्कीच आपण पूर्ण नाशिकमध्ये सगळ्या प्रभागांमध्ये आपला झाडू आणि आपले उमेदवार विजयी होतील. आणि आपण नाही जरी आलो, जनतेला मी एक सांगतो, आम्ही नाही जरी आलो, तुम्ही आम्हाला मत नाही जरी दिलं तरी जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल आम्ही तुमच्यासाठी रस्त्यावर उतरून काम करायला बद्ध आहोत. आम आदमीचे प्रदेश संघटन मंत्री नविंदर सिंग अहलुवालिया यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो रिक्षांच्या भव्य प्रचार रॅलीने सातपूर प्रभाग क्रमांक 11 मध्ये प्रचाराला सुरुवात करण्यात आली. जोरदार घोषणाबाजी, उत्स्फूर्त कार्यकर्त्यांचा सहभाग आणि नागरिकांची गर्दी यामुळे परिसरात एक वेगळेच राजकीय चित्र पाहायला मिळाले. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
NCN न्यूजसाठी प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सोलापूर.